अहिंसेचे पुजारी पूज्य महात्मा गांधी, हे सर्व भगवान बिरसा मुंडा, या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो। आजच्या या कविताताई पोरेंडीवार नगराध्यक्ष आणि आमच्या सर्व उमेदवारांच्या प्रचार सभेला उपस्थित, मंचावर उपस्थित प्रदेश काँग्रेसचे महासचिव आणि गडचिरोलीचे प्रभारी संदेशजी सिंगलकरजी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र बरामणवाडेजी, आमचे एक उत्तम वक्ते म्हणून ज्याची ओळख आहे असे गोविंद पोलाड, प्रदेश महासचिव पंकजी गुड्डेवार, आमच्या शहराच्या काँग्रेस पक्षाच्या अधिकृत नगराध्यक्षाच्या उमेदवार कविताताई पोरेंडीवार, जिल्हा महिला अध्यक्ष कविताताई मोरकर, आमचे मित्र माजी नगराध्यक्ष रामभाऊ मेश्राम, प्रकाशजी इटनकर, मनोहर पाटील पोरेटी, विश्वजीतजी कोळाशे, सतीश भाऊ विदाते, सुरेश चौकर पोरेंडीवारजी, विजय गोरडवारजी, वामनराव सावसागळेजी, प्रभाकर भाऊ वासेकर, वसंतराव येलमलेजी, प्रतीक बालशिंगे, वसंत राऊत, तालुकाध्यक्ष आणि सर्व आमचे या 13ही प्रभागातील सर्व उमेदवार आणि कविताताईंच्या विजयाचा निश्चय करून आलेले माझे सर्व मतदार बांधव भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, काल परवा तुम्ही रेडिओवर ऐकलं नसेल, टीव्हीवर पाहिलं नसेल, पण 1 तारखेला प्रचंड अतिवृष्टी होणार आहे। सगळ्यांनी सावधान राहायचं आहे। ती अतिवृष्टी वरून पडणार नाही, पावसाची नाही, तर ती पैशाची अतिवृष्टी होणार आहे। त्यामुळं आपण आपला घर आणि मत सुरक्षित ठेवण्यासाठी छत्रीचा उपयोग न करता आपल्या मनाचा उपयोग करून विश्वासानं उभं राहायचं आहे। माल लगाओ, माल कमाओ, हा धंदा झालेला आहे भारतीय जनता पक्षाचा। म्हणून पॉकेट तयार करण्याचं काम जोरात सुरू आहे। पांढरा पाकिट कुणाला द्यायचं, खाकीवाला पाकिट कुणाला द्यायचं, मोठा पाऊन किती पाकिट, लहान पाऊन कितीचा पाकिट, पाकिट मारांनी पाकिट तयार करायचं काम सुरू केलेलं आहे। म्हणून या 1 तारखेला होणाऱ्या अतिवृष्टीपासून सावधान राहून त्या पाकिटचा किती भडीमार झाला तरी आपल्याला विकासाचं विजन असलेल्या कविताताईला निवडून द्यायचं आहे, हा एकच निर्धाराने तुम्हाला पुढे जायचं आहे। तुम्ही त्यांचं भाषण या ठिकाणी ऐकलं की विकासाच्या संदर्भात कशी कल्पना असावी, त्यांनी ते अगदी विस्तृतपणे आपल्या सगळ्यांच्या पुढे मांडलंय आणि विश्वास दिला। हा विश्वास भारतीय जनता पक्षाकडून मिळणार नाही, कारण त्यांना दर 5 वर्षांनी पैशाच्या भरोशावर निवडणुका आम्ही जिंकू शकतो, हा विश्वास त्यांच्या मनामध्ये दुरावला। काही करायला लागले। आम्ही उमेदवारी कविताताईंना देताना मागच्या वेळेस अपक्ष राहून घेतलेली मतं, एकीकडे धनाढ्य शक्ती, संपूर्ण गल्ली पासून दिल्ली पर्यंत असलेली प्रचंड सत्ता आणि त्या सत्तेतून मिळवलेलं धन, यावर एक स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवार म्हणून ज्या जनतेमध्ये ज्यांना एक मानाचं स्थान आहे, जनतेचा विश्वास आहे आणि विकासाचं विजन आहे, म्हणून कविताताईंना आम्ही उमेदवारी दिली आणि पहिलं एकच नाव पहिल्यांदा ठरवलं आणि शेवटपर्यंत त्या नावावर आम्ही शिक्कामोर्तब केला।
भारतीय जनता पक्षाचं तळ्यात मळ्यात सुरू होतं. निंबाळकर का चिचघरे का हिंगे गेल्या बिचाऱ्या चिचघरे ताईच्या उमेदवारीसाठी लोक सगळ्यांनी जमा केले. बिचाऱ्या आमच्या चिचघरे ताईने लोक गोळा केले, लोक आली, मिरवणूक निघाली, मिरवणूक गेली फॉर्म भरायच्या तहसील कार्यालयापर्यंत, आपल्या नगर परिषदेपर्यंत. फार विश्वास वाटत होता. 30 वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये काम केली. 30 वर्ष त्या चिचघरे ताईंनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रामाणिक काम त्यांच्या मिस्टरांनी काम केलं. उमेदवारी घोषित झाल्याची पहिल्या दिवशी माहिती आली आणि तिथे फॉर्म भरल्यानंतर एबी फॉर्म कुणाचा लावावा, तर ज्याच्याकडे धन आहे, जो ठेकेदार आहे त्याचा एबी फॉर्म लावला आणि निष्ठावंत 30 वर्षाचा काम करणाऱ्या चिचघरेचा त्या ठिकाणी नॉमिनेशन डावलल्या गेला, फॉर्म डावलल्या गेला, उमेदवारी डावलल्या गेला. दिली कोणाला? ठेकेदाराला. जो ठेकेदार गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय, कधी समाजाशी नाळ नाही, समाजाशी कधी जुळले नाही, समाजाचं काही देणं घेणं नाही, कुठल्या समाजाला कधी आवतन नाही, बारस केलं असेल तरी नाही, तेरवी असेल तरी नाही, लग्न असेल तरी नाही, आणि अशाच्या गळ्यात पैसा पाहून उमेदवारी दिली. पण आम्ही मात्र एक निष्प्रभपणे, स्वच्छपणे सुरेश सावकारांची कारकीर्द, एक स्वच्छ कारभार म्हणून त्यांनी ग्रामपंचायत मध्ये कारभार केला, नगराध्यक्षांचा कारभार केला. एक त्यांच्याकडे कोणी बोटही दाखवू शकत नाही अशा प्रकारचा स्वच्छ कारभार सुरेश सावकार कोरडीवरांचा होता. आणि म्हणून आम्ही कविता ताईंना सुद्धा एक स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवार म्हणून उमेदवारी दिली. आणि आम्हाला विश्वास आहे या शहराचा चेहरा ते पूर्णपणे बदलते. कारण हा शहर कसा असावा, 2 मुख्यमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले. यापूर्वी शिंदे साहेब राहिले, आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, ते आहे. 2 पालकमंत्री असून सुद्धा जर या शहराचा विकास होऊ शकत नसेल आणि अजूनही आमच्या मोठ्या तलावाच्या काठावर गेल्यावर घाण वास येत असेल, तर आम्ही विकास काय केला? कुठला विकास केला आम्ही? काल परवा बावनकुळे साहेब येऊन गेले, त्यांनी तर सरळ सांगितलं, मी स्टार प्रचारक आहे, जितना भी लगेगा उतना लगा दो, धन की कमी. म्हणजे पहा, जाहीर सभेत सांगतात धनाची चिंता करू नका, कारण प्रचंड आम्ही कमवून खाल्ला आहे, त्यामुळे थोडे आम्ही देणार आहोत, असा त्याचा अर्थ होता. थोडी तरी मंचावरून बोलताना विचार नाही, विस्तार प्रचारकावर चिंता करायची नाही. म्हणजे मतदारांना प्रलोभन देताय तुम्ही. आणि वरून सांगितलं, वडेट्टीवारांचं तोंड पटोले पाहत नाही आणि पटोलेचं तोंड सुनील केदार पाहत नाही आणि यशोमती ताईचं तोंड वडेट्टीवार पाहत नाही. अरे, फडणवीसचं तोंड गडकरी रोजच मुका घेऊन पाहतात, आम्हाला माहित नाही. नेते विरुद्ध नरोटे आम्हाला माहित नाही. मुनगंटीवार विरुद्ध भांगडिया आणि जोरगेवार हे आम्हाला माहित नाही. यांचे तोंड एकाच दिशेला आहेत. हे उमेदवारी का भानगडीत पडली, एकामेकांची भांडणं काय झाली? नेते म्हणे ही पाहिजे, नरोटे म्हणे तिला पाहिजे. हे सगळं लपून राहिलं का? तुमची तोंड तरी कुठे एका दिशेला आहेत. आज आम्ही एकाच दिशेने चालतो आहोत. आम्ही आमचे कुठेही मतभेद नाही, पण भांडण लावण्याचं काम या लोकांनी या ठिकाणी केलं आणि आम्हाला आमची तोंड एकामेकाच्या विरुद्ध आहे. अरे, तुमची तोंड विरुद्ध आहेत म्हणून गडचिरोलीचा सत्यानाश तुम्ही केला, गडचिरोलीला विकासापासून दूर तुम्ही ठेवला. माझ्या भगिनींनो, तुम्ही मोठ्या संख्येने इथे आहात. तुम्हाला विश्वास वाटत नसेल तुमची कशी फसवणूक होते. तुम्ही मला सांगावं, मोदी साहेबांच्या 11 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुमचं काय भलं झालं? 1,500 रुपये सोडले तर
काय योजना दिली गरिबांसाठी? संजय गांधी निराधार योजना ही काँग्रेसच्याच काळातली होती. श्रावण बाळ योजना ही काँग्रेसच्याच काळातली होती. ज्या योजना शाळा आहेत त्या काँग्रेसच्याच काळातल्या होत्या. तुमच्या गरिबासाठी काय दिलं? गरिबासाठी फक्त महागाई दिली. 1,500 रुपये सांगितले. लाडक्या बहिणीची योजना सांगितली. आता 3 महिने झाले लाडक्या बहिणीला पैसे मिळत नाहीये 3 महिन्यापासून. आणि सांगतायत निवडणूक झाल्यावर आम्ही तुम्हाला पैसे देऊ असं सांगत आहे. मला सांगा या 1,500 रुपयांनी तुमचं घर चालणार? अरे 65 रुपये किलोचं तेल 250 रुपये किलो, 400 रुपयाचा सिलेंडर 1400 रुपयावर नेलाय. 25-30 रुपयाची डाळ 70-80 रुपयावर गेली. 65 रुपयाचा पेट्रोल 100 रुपयावर गेला. तुम्हाला हे दिसत नाही तुमची लूट कशी केली जात आहे? अहो तुमच्या एका बटव्यामध्ये टाकलं जाते 1,500 आणि दुसऱ्या बटव्यातून तुमचे 2,000-2,500 रुपये काढले जात आहेत. तुमच्या घरामध्ये गरिबांच्या घरामध्ये 4 फॅन किंवा 2 फॅन आणि 4 लाईट असतील तर 500 रुपयाच्या वर कधी काँग्रेसची सरकार होती तर इलेक्ट्रिकचं बिल आलं नाही. हो की नाही सांगा? तुम्हाला काँग्रेसची सरकार होती तर 500 रुपयाचं बिल येत होतं. पण आता इलेक्ट्रॉनिकचा मीटर आणला, इलेक्ट्रिकचे भाव वाढवले. तो इलेक्ट्रिक मीटर इतका गरगर गरगर फिरतो. गरगर गरगर फिरला की तो बिल पाहिल्यावर आपलं डोकं गरगर गरगर फिरतो. किती लूट चालली? किमान 1,500 रुपये इलेक्ट्रिकचा बिल येतो. ते काहीतरी सरचार्ज लावतात, अमुक चार्ज लावतात आणि 1,500 रुपये इलेक्ट्रिकच्या बिलामध्ये तुमची लूट चालली. म्हणजे एका बटव्यामध्ये पिशवीमध्ये तुमच्याकडे 1,500 टाकायचे आणि दुसरीकडे मात्र 4-5 हजार रुपयाची लूट करायची. एवढे हुशार लोक, धूर्त लोक आज तुमची लूट करतायत आणि त्याचं नाव आहे भारतीय जनता पार्टी. ही भारतीय जनता पार्टी समाजामध्ये भांडण लावणं, जाती धर्मामध्ये भांडण लावणं, विष पेरण्याचं काम करतात. यांना 3च गोष्टीवर भाषण देता येतं. एक हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान आणि मंदिर मस्जिद. याच्या पलीकडे यांना भाषणच जमत नाही. कुठलं भाषण देऊ शकता ते? गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यामध्ये या शहराच्या विकासासाठी जे काही आवश्यक आहे ते करण्याची गरज आहे. पण धार्मिक तेढ निर्माण करून मताची पोळी शेकण्याचं काम सुरू आहे. काँग्रेसने कधी दुजाभाव केला नाही. सर्व जाती धर्माचा सन्मान करून सर्वांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष कोणता असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे. हे आपण विसरता कामा नये. यासाठी आपला अधिकार आहे. आम्ही कधी कोणामध्ये मतभेद करत नाही, कधी कोणामध्ये भांडण लावत नाही. पण आजकाल चाललाय मुंह में राम बगल में छुरी. रामाचं नाव घेतात आणि काम मात्र रावणाचं करतात. हा देश असा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. माझ्या बहिणी तुम्ही मोठ्या प्रमाणात इथे आहात, मोठ्या संख्येनं इथे आहात. तुम्हाला सांगतो बलात्कारामध्ये जगातील सर्वात 1 नंबरचा देश कोणता असेल तर तो हा भारताचं नाव आहे. भारतामध्ये जगामध्ये कुठल्याही देशात एवढी बलात्कार होत नाही, स्त्रियांवर अत्याचार होत नाही. पण आपल्या भारतामध्ये मात्र सगळ्यात जास्त स्त्रियांवर अत्याचार होतात. भारताचं नाव जगामध्ये 1 नंबर आहे. हे करायसाठी या मोदी सरकारला आणलं आम्ही. हे करायसाठी हे फडणवीस सरकारला आणलं. आणि ज्या महिलांची अब्रू इज्जत तुटली जाते त्या आरोपी बरोबर मिरवणूक काढणारे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत. 6-6 महिन्याच्या वर्षाच्या पोरीवर अत्याचार होतो, मारून टाकलं जातं. काय तरी आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही. आमची चित्राताई वाघ उद्या परवा येऊन सांगेल. त्यांना विचारा महिलांच्यावर होत असलेल्या अत्याचारावर बोला. ते बोलणार नाही, ते दुसऱ्यावर आरोप करतील. एवढा हा देश बदनाम झाला. रोज कुठे ना कुठेतरी तुम्ही पाहताय सुरक्षित महिला नाही. आणि शाळाच्या संदर्भात कदाचित पोलारनी सांगितलं असेल आमचं शिक्षण संपूर्ण उद्ध्वस्त व्यवस्था केली. शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली. मी कविताताईंना सांगणार आहे, कविताताई
जर तुम्हाला जनता निवडून देणारच, तुम्ही नगराध्यक्ष होणार आहे, पण या जेवढ्या मराठी शाळा आहेत, या मराठी शाळा जिल्हा परिषदेच्या असतील त्या नगर परिषदेकडे घेऊ, आहेच नगर परिषदेकडे, आणि तिथे इंग्रजी मीडियमचा आपण शाळा या शहरामध्ये सुरू करू. कॉन्व्हेंट कडे पोरं जाणार नाही, तर गरीबाचं पोरग इंग्रजी शिकायला आपल्या नगर परिषदेच्या शाळेमध्ये जाईल. हे काम आपल्याला पहिल्यांदा हाती घ्यावं लागणार आहे. तर आपल्या पोरांचा तुम्ही सांगितलं, तो उल्लेख केला तुम्ही की आज 20,000 25,000 रुपये फीस कॉन्व्हेंट मध्ये द्यावी लागते. रिक्षा चालकाचा मजुराचा पोरगा कसं जाईल? आज इतकी महागाई वाढली, त्यातून त्याला कुटुंब सावरताना त्याची सस्य होलपड होते, तो जगू शकत नाही. आणि अशा स्थितीमध्ये मुलांच्या स्वप्न असतात, प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असतात. तुम्ही सांगा, विदर्भात काय रोजगार उभा केला यांनी? आजही विदर्भातले मुख्यमंत्री आहेत इकडचे, प्रचंड सत्ता यांची आहे. गडकरी साहेब आहेत, देवेंद्रजी आहेत, काल परवा येऊन गेलेले बावनकुळे आहेत. एवढी प्रचंड सत्ता असताना विदर्भातल्या पोरांना रोजगारासाठी पुण्याकडे आणि मुंबईकडे जावं लागतं. प्रत्येक घरातला 10-25 घरातला एक मुलगा मुंबई आणि पुणे आणि संभाजीनगरकडे जातो नोकरीसाठी. का व्यवस्था उभी करू शकला नाही तुम्ही या विदर्भामध्ये? का रोजगार उपलब्ध करून देऊ शकला नाही? का औद्योगिक वाढ करू शकला नाही? याचं उत्तर यांच्याकडे नाही बांधवांनो. ठीक आहे, नक्षल मुवमेंट कमी केली, ते C60 जवानांचं शौर्य होतं. इथला पोलीस अधीक्षक जो होता निलोत्पल, त्याचं ते श्रेय आहे, त्यांनी जे कठोर परिश्रम घेतले. पाठ तुम्ही थोपटून घेताय. छत्तीसगडमध्ये झाला, मग तेलंगणामध्ये सुद्धा ती मुवमेंट कमी झाली. आम्ही पोलीस विभागाचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की आज शोषित पीडित माणसाला, त्या ठिकाणी जंगलात भटकणाऱ्या आदिवासी दलित तरुणांना, शोषित माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम या निमित्तानं होते आहे. त्यामुळे नक्कीच आम्हाला आनंद आहे. पण लोक, तुम्हाला मी सांगतो बांधवांनो, तुम्ही सगळ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने आहात. महिलांचं दुःख हे महिलाच जाणत असते. तुम्हाला अधिकार कोणी दिला? 50% रिझर्वेशन कोणी दिला? भारतीय जनता पक्षाने दिला, काँग्रेसने दिला. ज्या आज महिला नगर परिषदेमध्ये दिसतात, जिल्हा परिषदेमध्ये दिसतात, तुम्हाला अधिकार कोणी दिला असेल तर तो अधिकार काँग्रेसने दिला. याचा विचार तुम्ही केला पाहिजे. ज्या व्यवस्था उभ्या केल्या त्या काँग्रेसने उभ्या केल्या आहेत. मग शिक्षणापासून तर हॉस्पिटल पर्यंतच्या सगळ्या योजना या काँग्रेसच्या काळात उभ्या झाल्या. मोदी साहेब ज्या शाळेत शिकले ती शाळा सुद्धा काँग्रेसच्या काळातच झाली. ज्या रेल्वे स्टेशनवर चाय विकला ते रेल्वे स्टेशन सुद्धा काँग्रेसच्या काळात बांधल्या गेलं होतं. काय कोणी केलं यांनी? काय केलं यांनी? याचा विचार तुम्हाला येत्या 2 तारखेला करून आपल्याला मतदान करायचं आहे. हे सर्व नगरसेवक, मला पूर्ण रिपोर्ट आहे. या आपसातल्या भांडणामध्ये, प्रचंड भांडणामध्ये, त्यांच्यामधले आपसातले भांडण आणि आमचे सगळे उमेदवार, नगराध्यक्षाचे उमेदवार, आम्ही एकतेनं, मी पुन्हा राहील. कविताताई, शेवटचे 2 दिवस आपल्याला जागृत करायचं. मी कार्यकर्त्यांना सांगतोय, जागृत करा. दुश्मनाकडे पैसा भरपूर आहे, तोफगोळा आहे, फार मोठ्या भरमार बंदूक आहे, पिस्तूल आहे, बारदाना आहे, बारूद गोळा आहे, आणि आपल्याकडे काहीच नाही. म्हणून आपल्याला फार जागृत राहून या निवडणुकीला आपल्याला सामोरं जावं लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला विनंती करतो आहे, माझ्या बहिणींनो, माझ्या सगळ्या बांधवांनो, की आता परिवर्तन घडवा. इथे जेवढी कामं झाली ना, तुम्हाला सांगतो, 15% कमी कमिशन एकाने घेतलं नाही. 15% कमिशन खाले. पहिलेचे तर नगराध्यक्ष होते, त्यांनी त्यांच्या पत्नीला सहीच करू देत नव्हते. ते सही तेव्हाच व्हायची की आमच्या अध्यक्षाच्या, नगराध्यक्षांच्या मिस्टराकडे पैसे गेले की सही व्हायची, कमिशन गेले की सही व्हायची. एवढा उद्ध्वस्त करून ठेवला आहे. शहरातलं कुठलंही नियोजन नाही, कुठले लेआउट बरोबर नाही, छोटे छोटे गल्ल्यात करून ठेवले, लेआउट धड करून ठेवले नाही, ओपन स्पेसचा विकास नाही. आणि त्याचं विस्तृत विवेचन आमच्या कविताताईंनी केलेलं आहे. आमच्याकडे सत्ता मर्यादित आहे, पण मी विश्वासाने सांगेन,
की स्वच्छ जर कारभार करतो म्हटला तर आहे तेवढ्या निधीमध्ये उत्तम शहर आपण निर्माण करू शकतो आणि त्याचं नियोजन आणि प्रामाणिकपणा हा महत्वाचा आहे आणि तो प्रामाणिकपणा मला वाटतं की आमच्या कविताताई आणि सुरेश सावकार पोरेंडीवारांच्याकडे आहे। तुम्ही एकदा विश्वास टाका, या शहराला बदलून देण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। हा वचन आणि शब्द देण्यासाठी मी तुमच्या पुढे आलो आहे, तो पूर्ण सार्थक करून दाखवावा अशी आपल्याला नम्रपणे विनंती करतोय। ही नगरसेवक मंडळी आमची, यांचाही परिचय आपल्याला आम्ही करून देणार आहोत आणि त्यामुळं आमच्या प्रभाग क्रमांक 1 च्या उमेदवार मनीषाताई अनिल ठेवले, बोलो, आणि पराग अरुण पोरेंडीवार। मी मनीषा ठेवले, प्रभाग क्रमांक 1 मधून उभी आहे काँग्रेस कडून। जय भीम। मी पराग पोरेंडीवार, प्रभाग 1 क्रमांक 2 चा उमेदवार आहे काँग्रेस कडून। विजयी करा, आशीर्वाद। हे आमचे पराग आणि मनीषाताई या प्रभाग क्रमांक 1 च्या आहेत। प्रभाग क्रमांक 2 च्या रुपाली ताई टिकले, रुपाली पदा टिकले आणि कविताताई कुकुडकर। त्यांना दे जरा आपण यांना मी नंतर 2 शब्द। मी कविता अविनाश कुकडकर, नगर परिषद प्रभाग नंबर 2 मधून उभी आहे काँग्रेस कडून। मला निवडून द्या, धन्यवाद। मी रुपाली पदा टिकले, नगरसेवकची उमेदवार प्रभाग 2 मधून उभी आहे, मला विजयी करा। प्रभाग क्रमांक 3 गजानन नैताम आणि लता दिवाकर वैरागडे। मी लता दिवाकर वैरागडे, प्रभाग क्रमांक 3 मधून उभी आहे आणि माझा बोध चिन्ह पंजा आहे आणि मी अशी अपेक्षा करेन की तुम्ही मला बहुमताने विजय करा। धन्यवाद। गजानन नैताम। मी गजानन राजाराम नैताम, प्रभाग क्रमांक 3 मधून काँग्रेस पक्षाकडून उभा आहे। आपणास नम्र विनंती करतो की आपण प्रचंड बहुमताने विजयी करू। प्रभाग क्रमांक 4 अर्चनाताई मडावी। मी अर्चनाताई मडावी, प्रभाग क्रमांक 4 मधून उभी आहे, मला खूप आशीर्वाद द्या तुमचं। श्रीकांत देशमुख। नमस्कार, मी श्रीकांत शरदराव देशमुख, प्रभाग क्रमांक 4 मधून उभा आहे रामनगर मधून। आपला भरघोस मतांनी मला विजयी करा, मला आशीर्वाद द्या। प्रभाग क्रमांक 5 मीनाक्षी प्रफुल्ल रामटेके। नमस्कार, माझं नाव मीनाक्षी प्रफुल्ल रामटेके, प्रभाग क्रमांक 5 काँग्रेस तर्फे उभी आहे। आशीर्वाद द्या। आशीर्वाद द्या, सगळ्यांनी भरघोस आशीर्वाद द्या मला। सतीश विद्यार्थी। मी सतीश शालिग्राम विधाते, प्रभाग क्रमांक 5 सर्वसाधारण गटातून उभा आहे। दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहे। तुम्ही सर्वांनी मताच्या आधारे मला आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने विजय करून द्या। रमेश चौधरी। सर्वांना नमस्कार, मी रमेश श्रीहरी चौधरी, प्रभाग क्रमांक 6 अ मधून निवडणूक लढवतो आहे। माझं चिन्ह आहे पंजा आणि मी 5व्यांदा निवडणूक लढवतो आहोत। 2001 पासून तर आतापर्यंत अजिंक्य आहे। पुन्हा अजून एकदा अजिंक्य कराल एवढी अपेक्षा। धन्यवाद। मी 6 वेळा जिंकलो आहे, तो 5 वेळा एक वेळ माझ्या बरोबरीनं करून टाकायचं। सारिका अतुल भोमनवार। मी सारिका अतुल भोमनवार, मी कॅम्प एरिया प्रभाग 6 मधून उभी आहे आणि मला प्रचंड बहुमताने विजय करा आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या, हीच माझी इच्छा आहे। धन्यवाद। रजनीकांत मोटघरे। मेघा मोहन वरगंटीवार। नमस्कार, मी मेघा मोहन वरगंटीवार, मी प्रभाग 7 मधून नगरसेवक या पदासाठी उभी आहे। तुम्हा सर्वांचा आशीर्वाद मला पाहिजे आहे, म्हणून आमच्या पंजा चिन्हाच्या बटणासमोर
बटन बटन दाबून दाबून आम्हाला विजयी विजयी करा. धन्यवाद. रजनीकांत मोडगरे. एक हॅलो, मी रजनीकांत विठोबाजी मोडगरे प्रभाग 7 मधून नगरसेवक पदासाठी उमेदवार आहे. तरी सगळ्यांना विनंती आहे की पंजा या बटनवर आपण तिन्ही जे बटन आहेत त्याच्यावर पंजा बटन दाबून बहुमताने विजय करा. सगळ्यांचा आशीर्वाद मागतो आणि धन्यवाद मागतो. वैष्णवी भोजराज ठाकरे. माझं नाव वैष्णवी भोजराज ठाकरे आहे. मी प्रभाग 8 मधून नगर परिषदेसाठी उभी आहे. तरी सर्वांनी मला बहुमताने विजयी करा ही विनंती. नदीम नातानी. मी नदीम नातानी प्रभाग क्रमांक 8चा उमेदवार आहोत. दोनही नवीन चेहरे आहोत. आम्ही गरिबाच्या मुलीसोबत मी उभा आहोत आणि मी सुद्धा अल्पसंख्याक आहोत. जसं विजूभाऊनं सांगितले का हिंदू मुस्लिम बीजेपी लोक करतात, तर ते विजूभाऊ तुम्हाला नाही का थोडासा पोलीस स्टेशनमध्ये वगैरे सांगायला लागणार आहे. कारण का विधानसभेमध्ये का हलाल करून टाका याले असे शब्द वापरले गेले आहेत. तर त्या गोष्टीचा तुमच्याकडे मला सपोर्ट पाहिजे. आणि प्रभाग 8चे जेवढे लोक आले आहेत, तू काळजी करू नको, त्यांचाच हलाल होणार आहे. त्याची कुरमुंडी अलग करू, आपण व्यक्ती अलग करू, त्याचा भेजा अलग करू आणि त्याला शिजवून टाकू आपण. तू काळजी करू नको. जेवढे आपले लोक आले आहेत त्यांनी कृपा करून मला मतदान करून विजय करून द्या. रमेश बारसागळे. रमेश बारसागळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.